कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शिवशंकर हर हर शंभो हर हर शंकर जय शिव शंभो. आता आपण चलूया आज गुहागर. श्री परशुरामांकडून निर्माण झालेली सागर गर्भातून उत्पन्न झालेली पावनभूमी म्हणजे गुहागर. अतिशय रमणीय आणि निसर्गाच्या वरदहस्त लाभलेलं कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं दुमदार खेडगाव म्हणजे गुहागर. यंत्र तंत्र सुविधांनी गुहागर आता विकसित झालेलं आहे. तरी या गावाच्या प्रवेशाची रचनाच विलोभनीय आहे. त्या दृष्टीने निसर्गाच्या अधिक जवळीचा प्रदेश म्हणून ही खेड असणारं हे छोटं गाव त्या काळी व्याडेश्वराला परमप्रिय ठरलं आणि आज वाडेश्वरांचे भक्त सुख समाधानाने इथे येतात. आपण व्याडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभा आहो. आता व्याडेश्वर हे पंचायतन मंदिर आहे. शिवशंकराचे मंदिर प्रमुख आहे. मंदिराच्या नैऋत्यात श्री गणेश मंदिर, वायव्येला अंबिकेचे मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, आग्नेयेला सूर्य मंदिर, पूर्वेला 20 फूट उंच दीपमाळा. त्रिपुरारी पौर्णिमेला ही दीपमाळा उजळते. परिसरात मोठा बिल्ववृक्ष आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून या मंदिराची एकूण लांबी 162 फूट आणि रुंदी 130 फूट आहे. मंदिराचे 3 गुंबद आहेत. मंदिराच्या शिवपिंडी समोर बसलेला भव्य आणि दिव्य देखणी असा एक सुंदर नंदी आहे. मंदिराच्या उजवीकडे यज्ञकुंड आहे. तर चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. हे मंदिराचं मुख्य द्वार. ह्या द्वाराची सुंदरता भव्यता दिसून देखणी आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. शिवशंकर शिवशंकर हर हर शंकर. ओम नमः शिवाय. ही जी दीपमाळ मंदिराचा आतलं प्रवेश आहे. चारी बाजूला पंचायतन मंदिर मी पहिले आपल्याला सांगितले होते या मंदिराच्या दाराशी आहेत. हा पूर्ण भव्य आणि दिव्य परिसर आपण बघतोय. ही दीपमाळ मंदिराची, नंदी महाराज. आता आपण प्रथम मंदिराकडे पंचायतन मंदिराकडे चलूया. हे जे प्रथम मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. याचे दर्शन घेऊ. एक सुंदर ही मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची. किती सुंदर निसर्ग आहे या मंदिराच्या आजूबाजूला. पुढे मोठा समुद्र आहे. हे मंदिराचा पूर्ण इतिहास लिहिलेला इथे एक बोर्ड लागलेला आहे, जिथे आपण पूर्ण व्याडेश्वर मंदिराचा इतिहास जे आहे ते आपल्याला वाचता येतं. पूर्ण मंदिराचे आपण दर्शन करतोय. आता आपण मंदिराकडे चलूया. ही दीपमाळ. ही त्रिपुरी पौर्णिमेला ह्या दीपमाळ पूर्ण उजळीत होते. उंच 20 फूट उंच ही दीपमाळ आहे. आता आपण मंदिराच्या गर्भगृहाकडे चलू. आपण बघत आहात पुढे एक भव्य आणि दिव्य असा नंदी आहे.
मंदिराचे कार्यालय आहे. इथून आपल्याला सर्व प्रकारची माहिती प्राप्त होते. हे मंदिराचं एक दुसरं द्वार आहे. मंदिराचा गाभारा खूपच मोठा आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. अजून आपण सर्वप्रथम नंदीचे दर्शन करूया, कारण की नंदीच्या आज्ञाशिवाय काहीच काम पुढे वाढत नाही. तर नंदी महाराजांचे आपण दर्शन करू. आणि हा भव्य आणि दिव्य नंदी जो या परिसरात आहे याला आपण बघूया. यज्ञकुंड. आणि आता हा मंदिराचा मोठा हॉल, प्रवेशद्वार. गाभाऱ्यात आपण आत येतो. एक सुंदर आणि हा मोठा हॉल या मंदिराला. मोठा त्रिशूळ आपण बघताय. पूजन सामग्री ठेवलेली आहे. हवनकुंड आहे. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. एका बाजूला भगवान परशुराम आणि दुसऱ्या बाजूला गोरा पार्वतीचं सुंदर चित्रण आहे. मधोमध आपण टीव्ही बघताय. तिकडनं सुंदर आपल्याला बघतात एक मोठी ही समई आहे. खूपच मोठी समई आहे. हे पूर्ण हॉल मंदिराच्या आतलं चारी बाजूने आपल्याला दाखवतो या आरशातनं. आणि शिवलिंग खूप सुंदर रूपात बघता येतं. गौरी शंकर, किती सुंदर वास्तू दिसते. आपण विचार करा. शिवाचं हा जो टीव्ही लागला इकडनं आपण पूर्ण शिवाचा अभिषेक वगैरे बघता येतं बाहेर बसून. मंदिराचे विश्वस्त मंडळ. आता आपण शिवलिंगाचे दर्शन करूया. जसेच आपण गाभाऱ्याच्या इथे येतो, हे शिवलिंगाचं आता पूजन अभिषेक चालू आहे. आतमध्ये आपण बघू शकता. समस्त कोकणस्थ घराण्यातलं आणि व्याडेश्वर हे शिवलिंग कुलदैवत आहे. याच्यामध्ये व्याडेश्वर कुलस्वामी असलेली चित्तपावन कोकणस्थ घराणे कोणची आहेत याची आपल्याला माहिती देतो. या घराण्यांपैकी अभ्यंकर, आपटे, आंबेकर, आठवले, आगाशे, आगरकर, आंबडेकर, ओकिडळे, ओक, ओंकार, ओगले, कर्वे, शांडिल्य गोत्री, किडमिडे, कानडे, काळे, कारपेकर, कारलेकर, काशीकर, केळकर, खरे, खांबेटे, खाडिलकर, गद्रे, गणफुले, गानू, गोडबोले, गांगल, गोगटे, गोळे, गोंधळेकर, कानिटकर, घांगुर्डे, घारपुरे, घारे, थत्ते, दामले, दातार, दांडेकर, दिवेकर, देवल, देवधर, धारप, नातू, नरवणे, नामजोशी, नगरकर, नेने, परचुरे, पोंक्षे, पाटणकर, पटवर्धन, पर्वते, पेंडसे, फडणीस, शांडिल्य गोत्री फडणीस, फडके, फणसे, राजवाडे, बापट, बागुल, बोडस, बाम, भाटे, भिडे, भामे, भातखंडे, मोडक, महाबळ, मालशे, माईल, शांडिल गोत्री, चितळे, चिपळूणकर, चक्रदेव, जोग, जाईल, जोगळेकर, जोशी, शांडिल्य गोत्री, रिसबुड, लवाटे, लिमये, लोंढे, लेले, मराठे, वाड, वेळणकर, विध्वंस, वैद्य, शिंत्रे, विंझे, व्यास, शांडिल्य गोत्री, सारंगपाणी, शिधये, साठे, सावरकर, सहस्त्रबुद्धे, शांडिल्य गोत्री, साने, पेठे, शांडिल्य गोत्री, हुपरीकर आणि भट अशा परिवारांचे हे कुळस्वामी असलेलं चित्तपावन घराण्यांचं व्याडेश्वर मंदिर. आता आपण मंदिरामध्ये असलेले सूर्यनारायणाचे पण दर्शन केले. आणि यानंतर आपण अजून या पंचायतन मंदिरातले एका मंदिराचे अजून दर्शन करूया.
हे मंदिर आहे भगवान गणपतींचं. सुंदर मूर्ती असलेलं हे मंदिर आहे. आपण बघू शकता दामल्यांनी या मंदिराची नीव ठेवलेली आहे आणि हे सुंदर गणपतीची मूर्ती आणि हे गणेश मंदिर आहे. याचप्रमाणे हे मंदिराचं आपलं कलश, आता आपण मंदिर गाभाऱ्यात बघूया. हे मंदिराचं एक अजून द्वार आहे जे बाजाराकडे उघडतं, तेही आपल्याला दाखवतो. तुळशी वृंदावन सुंदर या मंदिरात आहे. काही श्लोक लिहिलेले आहेत, पाट्या आहेत. आणि आपण बघूया अजून एक मंदिर या पंचायतन मंदिरातलंच. हे मंदिर आहे अंबिका देवीचं. तर आपण अंबिका देवीचे दर्शन करूया. आतापर्यंत मी आपल्याला सूर्याचं, लक्ष्मीनारायणाचं, त्याच्यानंतर गणेशाच्या मंदिराचे दर्शन केले. आता आपण अंबिका देवीचे दर्शन करूया. अजून आपण पुढे वाढूया. परत एकदा आपल्याला भव्य नंदी दाखवला. मंदिर परिसरातली ही दिव्य आणि भव्य एक पितळी समई जी जवळजवळ 7-8 फूट उंच आहे. परशुराम भगवान, शिवशंकर शंभो आणि व्याडेश्वर भगवान हे शिवपार्वतीची सुंदर चित्रकला या मंदिरात आहे. नर्मदेह आज व्याडेश्वर मंदिरात आहे आणि प्रशांतजी आपल्याला व्याडेश्वर मंदिराचं महात्म्य हे सांगणार आहेत. तर प्रशांतजींना निवेदन आहे की ते त्यांनी सांगावं. नमस्कार भक्तगणांनो. यजमान संतोष गोडबोले या व्याडेश्वरांच्या त्यांनी सेवा केलेली आहे. तदनिमित्ताने त्यांच्या विनंतीनुसार आज मी भक्तगणांसाठी आणि त्यांच्यासाठी व्याडेश्वरांच्या संदर्भात जी काही मला माहिती आहे ती आज मी माहिती सांगणार आहे. प्रथम व्याडेश्वर हा साधारणपणे कोकणस्थ लोक जे आहेत त्या कोकणस्थ ब्राह्मण समाजाचा किंवा कोकणस्थ लोकांचा हा कुलस्वामी आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने अभ्यंकर वा पटवर्धन, सावरकर असे कुटुंबीय यामध्ये येतात. 99 साधारणपणे कुटुंब यांचा कुलस्वामी आहे. गोडबोले पण आहे आणि गोडबोले सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि आज गोडबोले स्वतः चरणाचे आलेले आहेत त्यांच्या व्याडेश्वरांच्या आणि त्यांनी सेवा केलेली आहे. तर कोकणस्थांच्या कुलस्वामी म्हणून याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि मूळ ही संकल्पना व्याडीचे याचे जे आहे ते व्याडेश्वर हे नाव जर कसं पडलं तर या संदर्भातही लोक आम्हाला विचारत असतात. त्या संदर्भात पहिली माहिती म्हणजे परशुरामांची ही मूळ संकल्पना आहे की परशुरामांनी मूळ याची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर त्यांची सूत्र या व्याडी नावाच्या ऋषीकडे त्यांनी दिलेली होती आणि व्याडी नावांच्या या ऋषीने आज या व्याडेश्वरांची स्थापन त्यावेळेला केलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या हे व्याडेश्वर असं नाव पडलं अशी एक साधारणपणे आख्यायिका आहे. त्याच्यानंतर इसवी सन 200 ते 250च्या या कालावधीमध्ये शांकुराणा म्हणून राजा राज्य इथे करत होता आणि हे संपूर्ण जे क्षेत्र होतं ते बेटांचं होतं किंवा बांबूचं जे बेट म्हटलं जातं त्या बांबूच्या बेटांचं इथे होतं किंवा जंगल होतं. आणि या शांकुराणाला ज्या राजाच्या राज्यामध्ये त्याच्या गोशाळेमध्ये काही गायी होत्या तर त्यांचा जो गुराखी होता तो गुराखी या क्षेत्रामध्ये त्यांना चरण्यास आणत होता. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यातली एक जी गाय होती ती गाय या लिंगाच्या वरती दूध म्हणजे पाना सोडत होती आणि त्याच्यावरती असा आरोप आला की प्रत्येक वेळेला दूध कमी कसं येतं. तर त्याच्यावरती असा आरोप झाला की दूध कमी येतं त्या तू काय चोरून नेतो वगैरे असा आरोप झाल्यानंतर त्या गुराखी रागावला आणि त्याने जरा प्रार्थना केली किंवा त्याचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जी गाय आहे ती एक गाय ह्या लिंगावरती इथे येऊन दूध सोडते आणि या परिणामी आपल्याला दूध कमी मिळतं. आणि म्हणून त्याने राजाला हे उघडकीस आणून दिलं की ही मी गायचं दूध चोरत नसून ही जी गाय आहे ती या लिंगावरती आपलं दूध अर्पण करत असते. अशा निमित्ताने आज त्याने ते उघड करून दिलं आणि म्हणून हे सगळं पाहण्यासाठी शांकुराणा राजा स्वतः इथे आला. त्याने ते बघितलं
आणि हे बघितल्यानंतर त्यावेळेला त्या तत्पूर्वी असं झालं होतं की हा त्याच्यावरती आरोप झाल्या कारणाने गुराख्याने चिडून या लिंगावरती लिंगावरती वार केलेले होते, काठीने म्हणा किंवा, आणि हे काठीने वार झाल्यानंतर लिंगामधून किंवा या शिळेमधून रक्तासारखं द्रव पदार्थ बाहेर पडला आणि त्यावेळेला तो घाबरला आणि या क्रियेतून त्याने तो राजाजवळ गेला आणि त्याने सगळं प्रक्रिया जी काय त्याने केलेली होती ती सगळं सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर तो राजा स्वतः इथे आलेला आहे. त्याने ते परीक्षण केलं, त्याने बघितलं की हे काहीतरी वेगळं त्याला जाणवलं आणि म्हणून त्याने या शिळेच्या भोवती खोदकाम केलेलं आहे. खोदकामामध्ये त्या खोदकाम करत असताना त्याचा अंत लागलेला नाही आणि हे करत असताना अजस्र प्रकारचे सर्व साप जीवाणू बाहेर पडायला लागले. असं दिसल्यानंतर राजाने ते सगळं संपूर्ण पुन्हा बुजवलं आणि त्याला इथे कल्पना झालं किंवा त्याला साधारणपणे लक्षात आलं की इथे दैवी चमत्कार काहीतरी आहे आणि म्हणून त्याला लक्षात आलं की इथे शंकराची मूर्ती आहे किंवा शंकर आहे आणि म्हणून त्याने इथे या प्रांगणामध्ये मंदिर बांधण्याचा संकल्प केला किंवा मनामध्ये आपली इच्छा व्यक्त केली. आणि राजाने रात्री जाऊन हा विचार आपल्या कुटुंबियांना सांगितला, सभेमध्ये सांगितला आणि त्याला रात्री आपल्या ही प्रक्रिया त्याला ज्या करायची होती किंवा त्याला जे मंदिर बांधायचं होतं तर भव्य दिव्य स्वरूपाचं आपण हे मंदिर बांधावं असा त्याने संकल्प मनामध्ये केला. आणि त्याच वेळेला रात्री त्याला दृष्टांत झाला की तुझी जरी इच्छा असली तरी जो सकाळी उठल्यानंतर जो मनुष्य तुझ्या समोर येईल किंवा जो प्राणी मनुष्य जे तुझ्या समोर येईल त्याच्या शरीराच्या मापा एवढं तुला मंदिर बांधायचं आहे. असं झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये, राजाच्या मनामध्ये असा संकल्प होता की आपण भव्य दिव्य मंदिर उभारू. पण असा विषय झाला की सकाळची उठल्यानंतरच जो मनुष्य आला तो पूजा म्हणजे बुटका स्वरूपाचा होता. बुटका मनुष्य त्याच्या समोर आला आणि बुटका मनुष्य समोर आल्यानंतर आता त्या राजाला प्रश्न पडला की आपण तर भव्य दिव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केलेला होता आणि आज रोजी आज आपल्या समोर हा बुटका मनुष्य आलेला आहे आणि म्हणून त्या बुटक्या मनुष्याला त्याने सांगितलं की असा विषय आहे, माझ्या मनामध्ये असा संकल्प मी केलेला होता की भव्य दिव्य मंदिर या देवाचं आपण उभारायचं आहे. पण या मनुष्याची असं इच्छा व्यक्त केल्यानंतर आपलं बलिदान केलं आणि या मनुष्याने बलिदान केल्यानंतर आपल्या देहाचं असं सांगितलं जातं की आपल्या देहाचं बलिदान केल्यानंतर त्याच्या अवयवांच्या याच्याप्रमाणे ते मांडण्यात आलं आणि तेवढं भव्य दिव्य मंदिर आज उभं राहिलं. हे निव्वळ त्या मनुष्याच्या बलिदानामुळे, त्या बलिदानाचं जर त्याने केलं नसतं तर हे भव्य दिव्य मंदिर आज त्याच्या मनाप्रमाणे त्याने उभं केलं नसतं किंवा त्यांच्याकडून झालं नसतं. तर असं ते साधारणपणे ज्या माहितीनुसार आम्हाला जी माहिती आहे त्या माहितीनुसार याच्यामध्ये असं त्या मुख्य म्हणजे सांकुराणा राजा आणि हा जो स्वतःच्या शरीराचं देहदान त्याने केलं आणि आपल्या अवयवांचं हे वाढवून त्याने मंदिरासाठी त्याने स्वतःचं बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर ते देवाची कृपा त्याच्यावरती झालेलीच आहे. त्याच्यानंतर या सांकुराणा राजाने त्याच्या ह्याच्याप्रमाणे आज मंदिर उभं केलं आणि हा सांकुराणा म्हणून राजा जो होता त्याने या मंदिराची शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी स्थापना केली आणि व्याडी नावांच्या ऋषीवरनं व्याडेश्वर असं नाव पडलं. मूळ नाव हे व्याडीश्वर असं आहे पण आपण त्याचं साधारणपणे हे करत असतो तर व्याडेश्वर असं म्हटलं जातं. तर हे इसवी सन पूर्वी 200 ते 250च्याही आधीपासून असावं असा साधारणपणे पुस्तकांमधनं किंवा जे लोक माहिती देत असतात त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. तर अशा प्रकारे सर्व कोकणस्थ लोकांचं हे कुलदैवत आहे आणि याच बघायला गेलं तर आजच्या रीतीला, आजच्या या घडीला आज विविध स्तरांमधनं लोक येत असतात, विविध प्रांतांमधनं लोक येतात, देशी परदेशी लोक इथे राहत असतात, ते इथे येऊन सेवा करत असतात. कुलस्वामी असल्या कारणाने कुलस्वामीची सेवा वर्षातनं करावी असं एक मनोदय व्यक्त करत असतात आणि जे जे कुठे बाहेर असतात, ज्या ज्या क्षेत्रात असतात त्या क्षेत्रात त्यांना वेळ मिळेल, सुट्ट्या मिळतील त्याच्याप्रमाणे ते इथे येऊन आपली षोडशोपचार पूजा, लघुरुद्र, दहीभात लेपन असे विविध जे धार्मिक कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम करत असतात आणि त्यांचं जे काय इथे श्रद्धा आहे आणि व्याडेश्वर आज त्यांची श्रद्धा ही त्यांच्या ज्या काय मनोकामना आहेत त्या परिपूर्ण ते करतच असतात आणि सदैव व्याडेश्वरांची कृपादृष्टी या समस्त कुटुंबियांवरती या जगतावरती ठेवत असतात. आणि आमचे भाग्य असं आहे की इथे आम्हाला ही सेवा करण्याची आज संधी मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने आमच्याकडून जेवढं प्रामाणिकपणे आमच्याकडून जे कार्य होत असतं आणि लोकांसाठी आम्ही जी काय कहाणी घालत असतो किंवा लोकांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा लोक भावनेने व्यक्त करत असतात ते आम्हाला देवापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आज आम्हाला देवाने इथे निर्माण हे केलेलं आहे आणि देवाची अखंड सेवा करण्याचं भाग्य आम्हाला इथे मिळालं आणि अखंड सेवा करीत राहण्याचं अखंडही अजूनही पुढील कालावधीमध्ये आम्हाला ही संधी मिळावी
आणि लोकांकडून विविध प्रकारचे त्यांच्याकडून त्यांची जी काय सेवा असेल ती आमच्याकडून माध्यमाच्या याच्याने त्यांच्याकडून देवाची सेवा आमच्याकडून घरून घेण्यात यावी अशी आज व्याडेश्वरांच्या चरणी आणि मी प्रार्थना करतो। आणि या समस्त जगतावरती जे काय आज लोक इथे येऊन सेवा करत असतात तर त्यांचे समस्त कुटुंबियांवरती या व्याडेश्वरांची कृपादृष्टी राहावी अशी आज व्याडेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि देशी परदेशी जे कोणी लोक राहत असतात त्यांचे शिक्षण नोकरी व्यवसाय जे काय करत असतात त्यांना यश प्राप्त करून द्यावं आणि एकंदरीत या सर्व भक्तगणांवरती व्याडेश्वरांची अशीच अखंड कृपादृष्टी राहावी असं आज व्याडेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करून माझे मग मी काय जी काय थोडक्याची माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे मला मिळालेली होती त्याच्याप्रमाणे मी आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या कुटुंबाने कुटुंबियांच्याही वतीने आज त्यांनी जी सेवा केलेली आहे या संपूर्ण सेवेमध्ये त्यांच्याकडे काय न्यूनता राहिली असेल तर परिणता करून घ्यावी आणि व्याडेश्वरांनी या संपूर्ण गोडबोले कुटुंबीय आणि हे सर्व भक्तगण या सर्वांना आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवून सर्वत्रांचे कल्याण करावे हीच विनंती करून व्याडेश्वराच्या चरणी मी आपली सेवा पूर्ण करतो। व्याडेश्वर स्तोत्र। ओम नमो भगवते श्री व्याडेश्वराय भूतनाथाय भूतबाधा नाशय नाशय कष्टम चुरय चुरय मनोवांछितम पुरय पुरय ओम ह्रीं श्री व्याडेश्वराय नमः। अपरांत भूमी म्हणून पावन क्षेत्र असलेल्या व्याडेश्वराच्या वास्तव्याचा परिसर शिवशंकराच्या कृपेने आणि श्री परशुरामांच्या भक्तीने नितांत सुंदर रमणीय आणि मंगलमय झालेला आहे। अर्थातच ह्याची साक्ष गुहागरच्या वास्तव्यातून मिळू शकते, अनुभवातून पण स्वस्थता कळून येते। भृगु काळातील ऋषी जमदग्नी आणि रेणुका ह्यांचे सुपुत्र परशुराम जमदग्नी ब्राह्मण कुलोत्पन्न आणि शंकराचे परमभक्त रेणुका क्षत्रिय कुळातील कन्या, त्यामुळे परशुरामांचे ठाई विद्वत्ता आणि क्षत्रिय तेज एकवटले होते। परशुरामांनी वेदांचा महाभारताचा अभ्यास केला, शिवशंकरांकडून धनुर्वेद प्रावीण्य प्राप्त केले, आश्रमातील कामधेनूचे अपहरण झाले आणि त्यांनी सहस्त्रार्जुनादी क्षत्रियांचा संहार केला। शौर्य आणि महत्वाकांक्षी परशुरामांनी एकट्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली। अदिती पुत्र कश्यपाला ती दान म्हणून दिली। प्राप्तीची आकांक्षा जेवढी उत्तुंग तेवढीच दातृत्वातली सहजता ही गहिरी अभिलाषा वृत्ती प्रवृत्तीचा परिणाम कार्यसाधनेवर होतो। तो नंतरच्या काळामध्ये कारणपरत्वे जाणवत राहतो। स्वतः दान दिलेल्या भूमीवर कसे राहायचे ह्या विचाराने परशुराम महेंद्र पर्वतावरून सह्याद्री पर्वतावर आले। परशुराम अतिशय तेजस्वी, अजानबाहू, विशाल खांदे आणि आयत नेत्र असलेले भारग्रस्त शरीर दृष्टीचे होते। सुशील संपन्न गुणग्राहकारी होते। सह्याद्री पर्वतावर एकापेक्षा एक सुंदर सळुकेदार शिखरे होती। पाऊस दबाबा कोसळत होता। प्रदेश वृक्षवल्लीरीने फुलून गेला होता। तेथून परशुरामांनी अरबी सागराला साद घातली। शीघ्र मागे सरकवून ही राहायला जागा हवी असे सांगितले आणि समुद्राला मागे करून पूर्ण कोकणपट्टी ही परशुरामांनी बसवली आणि इथे चित्तपावन ब्राह्मण यांना आणले।